आपल्याला नक्की काय हवं हे समजलं की आपल्याला आयुष्याचं सगळं स्क्रिप्ट रिराईट करता येतं. हे मला अल्फ्रेड नोबेलच्या स्टोरीतून समजलं आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणून तुम्हाला पण सांगतो. आणि आज 10 डिसेंबर म्हणजे अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी पण आहे. अल्फ्रेड नोबेल हे खरं तर एक्सप्लोजिव्समधले खूप मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांनीच डायनामाइटचा शोध लावला होता आणि बोफर्सचे फाउंडर पण तेच होते. जितके भारी त्यांनी शोध लावलेत तेवढाच सक्सेसफुल त्यांनी बिझनेस पण उभा केला होता. हे सगळं साधारणतः 30 वर्ष चालू होतं. पण एके दिवशी अल्फ्रेड नोबेलचे बंधू लुडविक नोबेल वारले आणि समज असा पसरला की अल्फ्रेड नोबेलच वारलेत. त्या दिवशी अल्फ्रेड नोबेल फ्रान्समध्ये होते. आपल्या जिवंतपणी त्यांना आपल्या मरणाची बातमी वाचावी लागली आणि ते बातमी वाचून ते जास्त हादरले. कारण त्याच्यात लिहिलं होतं की द मर्चंट ऑफ डेथ हॅज डाईड. मौत का सौदागर मर गया. आय एम शुअर त्यांना पायाखाली डायनामाइट फुटल्यासारखं झालं असेल. कारण त्यांना समजलं की आपण मेल्यानंतर आपण किती ग्रेट सायंटिस्ट होतो असं बोललं जाणार नाही आहे, तर मर्चंट ऑफ डेथ असं बोललं जाणार आहे. त्यांनी तात्काळ सगळा बिझनेस गुंडाळला, सगळे पैसे एकत्र केले आणि जगातली एक महान परंपरा सुरू झाली. त्यांनी जगातल्या सगळ्या ग्रेट सायंटिस्टसाठी द नोबेल प्राईज सुरू केलं. आता नोबेल प्राईज मिळवणं किती सन्मानाची गोष्ट आहे हे मी इथे सांगायला नको. जगभरात टोटल 1026 नोबेल लॉरिएट्स आहेत. हे काम सुरू केल्यानंतर पुढच्या 5 वर्षातच नोबेल वारले. आज आपण सायंटिस्ट अल्फ्रेड नोबेल यांची आठवण काढत नाही, मात्र नोबेल प्राईज कोणाला मिळालं हे मात्र कौतुकाने बोलत असतो. उद्या आपण नसताना आपल्या मित्रांनी, कलिगनी आपल्याबद्दल काय बोलावं अशी आपली अपेक्षा आहे हे समजणंच ध्येय असं मला वाटतं.